नदिष्ट या कादंबरीचे लेखक, ज्यांना नदिष्टकार म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर ओळखलं जातंय आणि विविध भाषांमध्ये नदिष्टचं भाषांतर झाल्यामुळे आता भारतभर त्यांच्या नावाचा उल्लेख नदिष्टकार असाच केला जातो. तर सर, सर्वप्रथम मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपलं मनपूर्वक स्वागत. इस्लामपूरमध्ये आज आपण आलेला आहात आणि शिंदे सर जसं म्हणाले मघाशी की गोदामाई कृष्णामाईच्या भेटीला आलेली आहे, तर त्या निमित्ताने आपण संवाद साधणार आहोत अशा लेखकाशी की ज्या लेखकानं नदी अगदी साधीसुधी जी आपल्या गावातून वाहते, कधी कधी ती आपल्या मनापर्यंत पोचते प्रसंगानुरूप, किंवा एखादं चित्रण वाचल्यानंतर ती आपल्यापर्यंत पोचतच असते, तर त्या नदीला खूप विशाल असं मोठं रूप देण्याचं काम केलं. आणि नदी ही नदी न राहता नदी पात्राच्या बाजूनं फिरणारी असंख्य व्यक्तिरेखा तुम्ही माणसांच्या मनापर्यंत पोचवलेल्या आहेत. तर त्या व्यक्तिरेखांचा, त्या नदिष्ट पुस्तकाचा सगळा आढावा आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी सरांची थोडीशी ओळख करून द्यावी म्हणून सरांच्याबद्दल अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. लेखक मनोज बोरगावकर हे नांदेड येथील KRM महिला महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. ज्यांनी पुस्तक वाचले त्यांचा विश्वास बसत नाही की हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी लिहिलेल्या नदिष्ट या कादंबरीच्या 16 आवृत्त्या अल्पावधीतच प्रकाशित झालेल्या आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, देवरूख महाविद्यालय, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांच्या अभ्यासक्रमांमध्ये नदिष्ट या कादंबरीचा समावेश करण्यात आलाय. अकथ कहाणी सद्गुणांची हा ललित संग्रह, कोरा कागद निळी शाई हा कविता संग्रह, नदिष्ट ही कादंबरी, स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकीय विचार प्रवाह, पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आणि लोकप्रशासन ही त्यांची पुस्तके यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नदिष्ट ही प्राध्यापक मनोज बोरगावकर यांची बहुचर्चित आणि वाचकप्रिय अशी कादंबरी 2019 साली ग्रंथाली प्रकाशननी प्रकाशित केली आहे. नदिष्ट कादंबरी सुरुवातीपासूनच म्हणजे 2019 पासून, आज साल आहे 2024, 2019 ते 2024 या कालावधीत जवळपास 16 आवृत्त्या प्रकाशित झालेली ही नदिष्ट नावाची कादंबरी. तर या कादंबरीच्या निमित्ताने आज प्राध्यापक मनोज बोरगावकर सर आपल्या सोबत आहेत. नेहमी बायकांना प्रश्न विचारायची जास्त हौस असते असं म्हणतात, पण पहिला प्रश्न विचारण्याची संधी मी देतेय पत्रकार धर्मवीर पाटील यांना. खरं तर शब्दांमध्ये न व्यक्तिमत्व आहे आणि आज आपल्यासाठी ते उपलब्ध झालेले आहेत. मी त्यांचं औपचारिक स्वागत झालेलंच आहे, तरी पुनश्च एकदा मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. जसं की मॅडम म्हणाले की राज्यशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक आहेत आणि मराठी साहित्यातला त्यांचा आजचा लौकिक पाहता म्हणजे एक आवृत्ती संपायला कितीतरी वर्ष जातात, पण एका वर्षात 16 आवृत्त्या येणं मराठी साहित्यातली फार लौकिकास्पद अशी कामगिरी नदिष्टनं करून दाखवली आहे. म्हणून मला नदिष्ट वाचून जाणवलं की नदिष्टमध्ये जो निसर्ग आलेला आहे तो अगदी भरभरून आलेला आहे. म्हणजे खरंच नदिष्ट वाचलं असेल त्याला ते जाणवेल. आणि नदी हे त्यातलं मुख्य पात्र आहे आणि त्या नदीच्या भोवती आलेली अनेक कॅरेक्टर आहेत की ज्या पात्रांनी त्या नदिष्टचं सौंदर्य खुलवलेलं आहे. तर मला बोरगावकर सरांना पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की हा निसर्ग आपल्या आवडीचा कसा, किंवा त्याची पार्श्वभूमी मला जाणून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नदीची आणि तुमची जी नाळ आहे ती कशी जोडली गेली ती मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सगळ्यांना नमस्कार. वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. माणसांनी, गावांनी, शहरांनी नदीचं माहेरपण करणं सोडून दिलं असावं, म्हणून आज कृष्णामाईनं माझ्या गोदामाईचं माहेरपण करण्यासाठी मला बोलावलं असावं. आणि म्हणून माझी ओंजळवर नदी मी तुमच्यासमोर साक्षात करण्यासाठी घेऊन आलो आहे. धर्मवीर पाटलांचे आणि मसापचे मी आभार मानतो की रणधीरसारखा, म्हणजे अण्णा गंमत अशी आहे की त्याला दुहेरी म्हणजे आदरार्थी बोललो तरी मला तो परका वाटतो, इतकं आमचं नातं जिव्हाळ्याचं आहे. त्याला तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून बोलून या कार्यक्रमाची उंची वाढवलीत. माझ्या गोदामाईचा सन्मान केलात, माझा सन्मान केलात. कारण नदिष्ट निर्मितीच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक हा रणधीर आहे. पहिल्यांदा ही कादंबरी रणधीरने वाचलेली आहे.
मला सुधारणा सुचवल्या, मला सूचना केल्या आणि त्याचा ग्रीन सिग्नल घेतला आणि विनायकदादा पाटील नाशिक या 2 माणसांचा ग्रीन सिग्नल घेऊन मी पुढे गेलो. अण्णा आपण आहात. माझा जगण्याचा उल्हासा एक रिवाज आहे. नतमस्तक होतानाही पाठीचा कणा अधिक ताठ होत असेल तरच नतमस्तक व्हायचं. तो रिवाज तुमच्या ठाई पूर्ण होताना दिसतो. अनेक नावं मी प्रसंगोत्पाद घेत जाईन, कारण तुम्ही म्हणाल नावं घ्यायची गरज काय. मित्रांनो, याच ठिकाणी माझं आणि नदीचं नातं सुरू होतं. ज्याचं ड्यू आपण त्याला दिलं की कायनात आपलं ड्यू आपल्याला देत असते. समीकरणं इतकी साधी सोपी असतात. धर्मवीर पाटलांकडे येतो. खरं म्हणजे मी आलो धर्मवीरच्या आग्रहामुळे. या माझ्या येण्याचं श्रेय, मी आज 10वा दिवस आहे कार्यक्रम करतोय, सलग 10 दिवस, पण धर्मवीरचा आणि तुमचा सगळ्यांचा आग्रह मी टाळू शकलो नाही. आता प्रश्नाकडे येतो. निसर्गाकडे मी कसा वळलो, किंवा नदी वाचायची असते, निसर्ग वाचायचा असतो. मला माझ्या बालपणात जावं लागेल. माझं बालपण खेड्यात गेलं. याचा मला कधी न्यूनगंड वाटला नाही. उलट मी आज इवलंसं जे काही करू शकलो त्या ग्रामीण पार्श्वभूमीमुळे. त्या ग्रामीण भागात, त्या खेड्यात आम्हा मुलांची एक टोळी होती आणि आमच्या टोळीचा एक म्होरक्या होता, फुलबा त्याचं नाव. त्यांनी मला पहिल्यांदा कळत न कळतपणे, कॉन्शियस सबकॉन्शियसली निसर्ग वाचायचा असतो हे शिकवलं. तो मधमाशाचं पोळं मोठं हुकमी उठवायचा बरं का मॅडम. आता मधमाशाचं पोळं ही निसर्गातली फार साधी सोपी सरळ अशी घटना. आम्ही पोरं त्या मधमाशाच्या पोळ्याचा मुआयना करायचो. फुलबा सांगायचा, बाबांनो, मधमाशा नुसता मध गोळा करत नाहीत, मध गोळा बी करतात आणि हरीनं मांडून बी ठेवतात. त्यातली एक माशी जरी चुकली तरी अवघ्या मधमाशाच्या पोळ्याचा अवकाश खाली येतो. सरळ साधी वाटणारी घटना, पण किती काही सांगून जाते पाटील सर, एकनाथ पाटील सर, की ज्या माशीला आपल्या इतकी बुद्धी नाही, अवयव नाहीत, तरी ती मधमाशाचं पोळं विणताना चुकत नाही. लिहिताना किंवा जगताना जर तुमचा एक जरी शब्द चुकला, एक जरी प्रतिमा चुकली, तर वाचकाला ठेच लागते. हे जे काही भान मला त्या मधमाशाच्या पोळ्याने आणि हुलबाने दिलं. आणि मधमाशी चुकत नाही, आपण जगताना किती चुकायचं हे एक भान कळत न कळतपणे. म्हणजे साध्या साध्या गोष्टीत तुम्ही सगळे पाहत असाल. तुम्ही कधी जाई जुईचं फूल वेलीवरून पडताना पाहिलंय का? पाहिलं नसेल तर पहा. ते स्वतःशी गिरक्या घेत असं खाली पडतं. असं वाटावं की याला गुरुत्वाकर्षणाचे कुठलेच नियम लागू नाहीत. पण ते फूल तुम्हाला सांगत असतं की हलके राहा, अलगद खाली पडाल, त्या पडण्याची पण इजा होणार नाही. पण अहमनं आणि इगोनी जड झालात की धपकन खाली पडाल आणि मग त्या पडण्याची इजा होईल. किती साध्या साध्या गोष्टी हा निसर्ग आपल्याला सांगत असतो. आणि मग फुलबाचं बोट सुटलं. मी थोडा मोठा झालो आणि ते बोट जिम कार्बेटने पकडलं. कोण होता जिम कार्बेट? जिम कार्बेट शिकारी होता का? येस ऑफकोर्स शिकारी होता. शिकारी लेखक होता का? येस ऑफकोर्स शिकारी लेखक होता. 20-20 मैल जंगलात अनवाणी पायानं फिरणारा तो एक खेडूत होता. पण त्याहीपेक्षा जास्त पक्ष्यांची, निसर्गाची, वाघाची, प्राण्यांची भाषा समजून घेणारा तो सच्चा आदिवासी होता. मग जिम कार्बेटनं माझी ती बाराखडी होती लहानपणीची, निसर्ग वाचायचा असतो, ती पक्की करून घेतली. एक प्रसंग सांगतो त्याच्या जीवनातला, म्हणजे तुम्हाला कळेल की काय असतं जगणं. त्याचा रॉबिन नावाचा एक कुत्रा होता आणि अनेक शिकारीमध्ये जीवावरच्या प्रसंगात त्या रॉबिन नावाच्या कुत्र्यानं त्याला मदत केलेली असते. फक्त एकदा आणि एकदाच वाघ समोर आला असताना तो रॉबिन पळून जातो आणि तो प्रसंग टळल्यानंतर जिम कार्बेटनी वाघाला मारल्यानंतर तो त्या झुडपाडून येतो, त्याचे पाय चाटायला लागतो, असा आवाज करायला लागतो. जिम कार्बेट त्याला उचलून घेतो, त्याच्या गालाचे तो पापे घ्यायला लागतो आणि करत त्याची माफी मागायला लागतो. जिम कार्बेट त्याला म्हणतो, हे बघ रॉबिन, आजपर्यंत अनेक जिकिरीच्या प्रसंगात तू मला मदत केलेली आहेस. आज एकदा आणि एकदाच तू पळून गेलास, पण आता लक्षात ठेव की तू पळून गेल्याचं तूही कोणाला सांगायचं नाही, मीही कोणाला सांगणार नाही. आणि जिम कार्बेट लिहून ठेवतो की आज रॉबिन मरणासन्न झालाय, तो शेवटचे श्वास मोजतो आहे आणि एकदा तो पळून गेला होता हे सांगण्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मी रॉबिनकडून घेतलंय. ना हरकत प्रमाणपत्र मी रॉबिनकडून घेतलंय.
काय ग्रेट गोष्ट आहे महादेव, केवढी ग्रेट गोष्ट आहे. पण राण्यांकडून न हरकत प्रमाणपत्र घ्यायचं असतं. अहो आपण झाडावरून फुलं तोडतो आणि देवाला वाहतो, माझं ऑब्जेक्शन नाही. पण त्यापेक्षा आपण असं केलं तर त्या झाडाला तर आपण कधी विचारच नाही. त्या फुलावरून आपण हात फिरवला आणि तुम्हाला ज्या देवाला व्हायचं असेल त्या देवाचं नाव घेतलं तर ते फुलंही अबाधित होईल आणि तुमच्या श्रद्धाही अबाधित राहतील. किती सुंदर आहे ना हे, हा किती सुंदर विचार आहे. मग मी याच्याकडे वळत गेलो, निसर्गाकडे, नदीकडे आलो. मग नदी वाचायची असते वगैरे वगैरे, आपण ते सगळं पुढे येणार आहे. थोरात मॅडम, तुम्ही आणि धर्मवीर, मी अनेकांचे नावं घेतो, ओघाने घेतो. मग मी एकदा त्या ट्रान्समध्ये गेलो नदीच्या, की मला तुम्ही समोर दिसता पण नाव आठवत नाही, मला फक्त नदी आठवते. आणि मग हे झाल्यानंतर आणखीन एक घटना घडली माझ्या आयुष्यात की ज्यामुळे मी निसर्गाच्या अधिक जवळ गेलो. मी मेळघाटला गेलो होतो बरं का सावंत, मी मेळघाटला गेलो होतो आणि रात्री आम्ही झोपलो. रात्री 12 वाजता तिथं 3 माणसं आली. त्या रेस्ट हाऊसमध्ये जागा नसल्यामुळे चौकीदारांनी त्यांना बाहेर वरांड्यात झोपवलं. त्यातला जो सगळ्यात घाबरणारा होता तो मध्ये झोपला. रात्री 2 वाजता एक वाघ आला अण्णा आणि बरोबर मधल्या माणसाला घेऊन जंगलात पसार झाला. एक किंकाळी आणि रक्ताची रेख, आम्ही सगळे जागे झालोत. ती 2 माणसं प्रचंड गोंधळ करायला लागली. आता आम्ही इथं अजिबात थांबणार नाही, आम्हाला आत्ताच्या आत्ता जंगलातून बाहेर जायचं. ऐकायलाच तयार नाही. चौकीदार त्यांना समजून सांगतोय की बाबांनो, आता गाड्या नाही आहेत, सकाळी गाडी आल्यावर तुम्हाला मी जंगलाच्या बाहेर सोडतो, तोपर्यंत तुम्ही किचनमध्ये झोपा, स्वयंपाकघरात झोपा, पण आता आम्ही तुम्हाला जंगलातून बाहेर सोडू शकत नाही. ती माणसं ऐकायलाच तयार नाही. रणधीर, शेवटी तो चौकीदार चिडून जे बोलला ना, अधोरेखित करण्यासारखं आहे. तो म्हणाला, बाबांनो, वाघानं एक माणूस खाल्लाय आणि एकदा एक माणूस खाल्ल्यावर पुन्हा खायला किंवा पुन्हा जेवायला वाघ म्हणजे काही माणूस नाही. म्हणजे वाघाला कळतं की एकदा पोट भरल्यावर अन्नाकडे डुंकूनही पाहू नये आणि आम्ही 7 पिढ्यांच्या बेगमीची भाषा करत राहतो. म्हणजे कोणाला एखाद्याला काय जनावरासारखा वागलास असं म्हटलं ना की मला इथं वेदना होतात, त्याचा आपण अपमान करतोय असं वाटतं ताई. आणि मग माझी निसर्ग वाचायचा असतो ही बाराखडी हळूहळू पुढे होत गेली. एक प्रसंग आहे त्यातला. आपण लहानपणापासून ऐकतो की मोर खूप ऐटदार चालतो, बरोबर आहे. पण आपण कधी विचार केला का मोराची चाल एवढी ऐटदार का असते? असली रहस्य मला नदीनं माझ्यासमोर मोकळी केली. एक दिवस भुरभुर पाऊस पडला होता आणि मी चालायला लागलो नदीच्या किनारे. वाळूवर मोरांच्या पावलांचे ठसे उमटले होते. मी मोरांचा पाठलाग करायला लागलो. माझी चाहूल लागली की मोर वेगानं जायचे, पुन्हा सावकाश जायचे. माझी चाहूल लागली की वेगानं जायचे, सावकाश जायचे. मग मी ठरवलं की आपण रांगत रेखत त्यांचा पाठलाग करावा, बरं का सुष्मिताताई. मग मी रांगत रेखत त्यांचा पाठलाग करायला लागलो. आणि पाठलाग करता करता पाटील सर, मी एक छोटीशी गोष्ट केली. मी एक काडी हातात घेतली आणि ती काडी हातात घेण्याचं श्रेय जिम कार्बेटला आणि हुलबाला होतं. ती काडी हातात घेऊन मी त्या मोरांच्या पावलांमधलं मुलांनी अंतर मोजायला लागलो. 1 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी चाहूल लागली की मोर वेगानं जात होते आणि पुन्हा सावकाश जात होते, पण त्यांच्या पावलातलं अंतर मात्र बदलत नव्हतं. आणि त्यामुळे ऊन पाऊस थंडी वारा काही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला कशी ऐट येते पोरा. आणि मोराच्या ऐटदार चालण्याचं रहस्य कळालं की दुःख असो का सुख असो, त्याच्या पावलातलं अंतर बदलत नाही. निसर्गाशी नाळ कशी जोडली ते आपण हुलबापासून जिम कार्बेट ते अगदी मोरांच्या पायामधलं अंतर किती असावं आणि माणसानं ते अंतर जर व्यवस्थित ठेवलं जगण्यातलं तर आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं ऐटीनं जगता येतं असं त्यांनी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नदीकडे थोडंसं वळूया सर. आपण सायकल शिकतो, कोणीतरी आपल्याला शिकवणारं असतं आणि त्या माणसाचं नाव आपल्या नेहमी लक्षात राहतं पहिली सायकल जेव्हा आपण शिकलेली असतो. तसं पोहायला शिकवणारा माणूससुद्धा आपल्या नेहमी लक्षात राहत असतो. तर मला नदीष्टचा प्रवास जाणून घ्यायचाच आहे, पण त्याच्या आधी ज्या माणसाने तुम्हाला नदी दाखवली आणि ज्या माणसाने तुम्हाला पोहायला शिकवलं, पाण्यापर्यंत नेऊन पोचवलं, त्या व्यक्तीचं नाव, की तुम्हाला पोहायला कुणी शिकवलं. दुसरी गोष्ट की नदीच्याच गर्भात ही जी वस्तुस्थिती पसरलेली आहे, वातावरण आहे, त्या वातावरणापेक्षा नदीचा गर्भच जास्त सुरक्षित असतो याची जाणीव पहिल्यांदा तुम्हाला केव्हा झाली? खूप छान प्रश्न विचारलात ताई. मी नेहमी म्हणतो माणसाला, पुरुषाला स्त्रीच्या गर्भापर्यंत जाता आलं पण तिच्या गाभ्यापर्यंत जाता नाही आलं.
मलाही नदीच्या गर्भापर्यंत जाता आलं, पण तिच्या गाभ्यापर्यंत अजून जाता आलं नाही. रणधीरला माहीत आहे की माझी नदीची नाळ कशी जोडल्या गेली. आणि नंतर दादारावकडे येतो. माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि ती 10 वर्षाची लढाई होती. आम्ही मुंबईला जायचो दर 2 महिन्याला 3 महिन्याला आणि आईसाठी ट्रीटमेंट घ्यायचो. एक दिवशी ट्रेनने मुंबईला जाताना रात्री मी आईला बर्थवर, बाजूच्या बर्थवर आई होती आणि मी होतो. आईला मी म्हणालो की आई बाथरूमला एकटी जाऊ नकोस, मला उठवशील. रात्री 2 वाजता मला जाग आली तर बाजूच्या बर्थवर आई नव्हती. मी कावराबावरा झालो, पळत पळत बाथरूमकडे गेलो तर दांडी धरून आई उभी होती त्या बाथरूमची. म्हणालो आई काय होत आहे? चेहऱ्यावर वेदना पसरली होती. तर अरे म्हणून माझ्या पोटात प्रचंड आग होतीये, कुणी घागरभर पाणी माझ्या पोटावर टाकेल तर माझी पोटातली आग थांबेल का रे? रणधीर, त्या क्षणी मला वाटलं की आपण अख्खी नदी जर आईच्या पोटावर उतली तर आईच्या पोटातली आग थांबेल का? आणि मला वाटतं तो क्षण होता माझ्या आणि नदीच्या नाळ जोडण्याचा. आणि म्हणून मी नदीष्टमध्ये नदी म्हणजे आईचं विस्तारत गेलेलं गर्भाशय असं म्हटलेलं आहे. माझ्यासाठी ते आईचं विस्तारत गेलेलं गर्भाशय आहे, ते आपल्या सगळ्यांना सामावून घेते. आता दादारावकडे येतो आपण. ताई, दादारावचा प्रश्न विचारलात. मला दादारावनी पोहायला शिकवलं. ते माझे उस्ताद होते, मी त्यांचा शागिर्द होतो. सुरुवातीला आम्ही नदीवर जायचो तर आमचा फक्त असा हे होता की जायचा, धिंगाणा करायचा, मजा करायची बरं का दीक्षाताई. आणि मजा करता करता रविवारी मस्त कोणीतरी भाकरी आणायचं, कोणी ठेचा आणायचं, कोणी डाल फ्राय आणायचं, खायचं आणि निघून यायचं. पण काही काळानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की इथलं अव्यक्त, इथली खामोशी आपल्याला हाका मारते. आणि माळी सर, नितीनजी, हिम्मत पाटील ही सगळी फार जिव्हाळ्याची प्रेमाची माणसं आहेत. यांचं नाव घेतलं नाही तर मला घरी यायला झोप येणार नाही. आणि कोणाचं नाव विसरलं तर माफ करा मित्रांनो. तर अव्यक्त आपल्याला हाका मारतंय, पण त्या अव्यक्ताची एक अट आहे की तिथे एकांतात ये, एकट्यात ये, खामोशीत ये. खामोशी की भी अपने अपने आबरू होती है और जुबान होती है. आणि मग मी एकटा एकटा नदीवर यायला लागलो. आणि बघा, आपल्या जर आपण फार निरपेक्ष असू तरी सगळी कायनात आपल्याला मदत करत असते. मी 4ला यायचो, 3ला यायचो, मग सगळे आमचे सवंगडी यायच्यात, मी निघून जायचो. पण माझी ती इच्छाशक्ती इतकी तीव्र होती की हळूहळू सगळे सवंगडी, 20-25 लोकांचा ग्रुप होता. कोणाची बदली झाली, कोणी टँकवर गेलं, कोणी नदीला घाबरायला लागलं. असं करत करत मी आणि दादाराव राहिलो फक्त. आणि दादारावनी एक गोष्ट मला सांगितली. त्यांनी सांगितले की माझ्या लहानपणी म्हणण्यापेक्षा मी तहानं असताना माझी माय मेली. मायला भितडाला टेकून ठेवलेलं, आमच्याकडे भिंतीला टेकून ठेवतात प्रेताला, मायला भितडाला टेकून ठेवलेलं. म्या धाय मोकलून रडत होतो दुधासाठी, मायच्या दुधासाठी. शानी सुरती बायजाबाई म्हणाली की जशी लेकराची दुधात आशा आहे तशी मायची बी लेकराला दूध पाजायची आशा राहिली असेल की कोणीतरी मायला, त्या लेकराला मायच्या थानाला चुटवा की. आणि कोणातरी बाईनं मला मायच्या थानाला चुटवलं. आणि काय सांगू बापू, त्या दिवशी मायच्या थानातून दुधाच्या चिळकांड्या उडाल्या. त्या धारोष्ण कहाणीत मी भिजून गेलो आणि मला वाटलं की हा माणूस काहीतरी वेगळा आहे. आणि मग मी त्यांच्या जवळजवळ गेलो. त्यांनी मला पुरात कशी नदी पोहायची शिकवलं, म्हणजे सगळ्या नदीतले गुर शिकवले. तो 70-80 वर्ष, तो म्हणजे 65-70 वर्ष तो नदीवर यायचा, एकही दिवस त्याचा चुकायचा नाही. त्यांनी मला काही नुक्स आणि कॉर्नर्स नदीचे सांगितले, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मित्रांनो, दादाराव हा ट्रॅडिशनल विस्डमने भरलेला माणूस होता. म्हणजे मला आज सगळ्यात जास्त आपल्या देशाचं काय वाईट वाटतं की आम्ही आमचा ट्रॅडिशनल विस्डम, जे पारंपरिक चातुर्य होतं, ते आम्ही हरवत चाललोत. आणि दादारावकडे ते पारंपरिक चातुर्य प्रचंड होतं. मी अनेक गोष्टी नदिष्टमध्ये येऊ दिल्या नाहीत. रणधीरला माहीत आहे, कारण मला नायक व्हायचं नव्हतं, मला नायकत्व स्वीकारायचं होतं. त्या गोष्टी मी तुम्हाला आज शेअर करतो, त्या गोष्टी सांगतो, कारण तुमच्या वतीनं त्या कृष्णामाईला सुद्धा ऐकायच्या आहेत. तर एक दिवस मला असं वाटलं कोजागिरीच्या रात्री, ताई, की आपण गच्चीवर बसून दूध पीत चांदणं पाहण्यापेक्षा नदीत चांदणं कसं उतरतं हे पाहावं. 11:30 वाजले होते. बायको पुण्याला माहेरी गेली होती, म्हणजे अडथळा काहीच नव्हता. मी 11:30 वाजता नदीवर गेलो. तिथं मारुती मंदिर आहे, काळेश्वरचा डॅम आहे आमचा, आणि तो दरवर्षी अनेक मृत्यूच्या कहाण्या घेऊन वाहतो, अनेक मृत्यूंच्या. परवाच एक जण गेलं, म्हणजे मी यायच्या 2 दिवस आधी एक जण गेलं त्या डोहात बुडून. तिथं गेलो, मोटरसायकल मारुती मंदिराच्या मागं लावली, कोणी आपल्याला डिस्टर्ब करू नये, कोणी पाहू नये म्हणून, आणि पाण्यात उतरलो. 11:30 वाजून गेले होते, 11:45 झाले असतील. त्यावेळी तिथं मासे पकडत नव्हते सर, आणि एक मासा असा एवढा झाला होता, तो माझ्या छातीला लागत होता. मी पोहत 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 नदीच्या मध्यावर गेलो
आणि असा उताळा आकाशाकडे पाहायला लागलो. काय सांगू मित्रांनो, अद्भुत, अलौकिक, अविश्वसनीय असं ते दृश्य. मला समजत नव्हतं की नदी ते शुभ्र धवल चांदणं पिऊन आपली युगानुयुगाची पापं धुतीये, जी आपणच तिच्यात बुडवलेली आहेत, का ते शुभ्र धवल चांदणं नदी पिऊन आपली युगानुयुगाची तहान भागवत आहे, हे काहीच मला कळत नव्हतं. त्या दिवशी पहिल्यांदा रणधीर मला जाणवलं की आपणच नदीत उतरत नाही, कधी कधी तर नदी पण आपल्यात उतरलेली असते. आणि बेभान, अलौकिक अशा त्या ट्रान्समध्ये मी होतो. पण मित्रांनो, आपला दामन, आपली अवकात फार कमी आहे, छोटी आहे. हे अलौकिक आपल्याला फार काळ आपल्यात ठेवत नाही, ते आपल्याला लगेच बाहेर फेकून देतं. काही 3-4 मिनिटांनी मी त्या अद्भुतातून बाहेर पडलो आणि मला इम्रोजच्या ओळी आठवल्या. इम्रोजशी मी बोलायचो, गप्पा मारायचो, इम्रोजशी माझा फार छान संबंध होता. त्याच्या ओळी मला आठवल्या. गंगा जिस्म धोती है सोच नहीं, गंगा जिस्म धोती है सोच नहीं, पाप सोच करती है जिस्म नहीं. आणि मी भानावर आलो आणि परत आलो नदी पार करून पोहून, तो सगळा अनुभव गाठीशी घेऊन. आणि माझ्या डोक्यात एकच विचार होता, आता दादारावला त्यांच्या स्टाईलमध्ये सांगायचं की दादाराव, मला काय मामुली समजावला का? मी रात्रीच्या 11:30 वाजता कोजागिरीला नदी पोहून पार केलेला माणूस आहो, तुमचा खरा शागिर्द आहो, असं सांगायचं. त्यांच्याकडून शाबासकीची थाप घ्यायची, कौतुक घ्यायचं आणि आपलं गंडाबंधन खऱ्या अर्थानं झालं असं आपण समजून घ्यायचं. 2 दिवस मला दादाराव भेटले नाहीत. 3ऱ्या दिवशी भेटले आणि मग मी सगळी कहाणी सांगितली आणि अपेक्षेने पाहायला लागलो की आता कौतुक करतील, थाप मारतील, काहीतरी म्हणतील. ते काय म्हणाले, बाबा रे, रात्रीच्या नदीत उतरायचं नसतं रे, नदी झोपलेली राहते. काही वाक्य इन द लाईन वाचायचे असतात, काही वाक्य इन बिटवीन द लाईन वाचायचे असतात, तर काही वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायचे असतात. मला वाटतं दादारावचं हे वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायचं वाक्य. रात्रीच्या नदी झोपलेली असते म्हणजे नदीतले जीवजंतू झोपलेले असतात, त्यांची भाव समाधी डिस्टर्ब करण्याचा कुठलाच अधिकार आपल्याला नाही. या अर्थानं नदी ही जिवंत आहे, जी ती जागती आहे. हा संस्कार त्या दिवशी माझ्या मनावर झाला की ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ती जिवंत आहे, ती जी ती जागती आहे. तुम्हाला माहीत असायला मी निजामी राजवटीत राहिलो, त्यामुळे उर्दू शब्दांचं भरमार. आम्हाला उर्दू बोलल्याशिवाय ते हेच वाटत नाही. मला अनेक जण विचारतात की तुमच्या कादंबरीमध्ये हिंदी, उर्दू, तेलुगू व पारशी वगैरे शब्द येतात. मी त्यांना म्हणतो, अरे बाबांनो, जात, धर्म, वंश, भाषा यावर आपण माणसामाणसात भेद केले. भाषा जर एकमेकात मिसळून छान नांदत असेल गुण्यागोविंदानं, तर आपल्या बापाचं काय चाललंय? आणि त्या भाषा जर आपल्या भाषेत येऊन आपल्या मराठीचा दायरा उंचावत असतील. माझा फार छान झालं एकनाथ पाटील सर. माझ्या आईवडिलांनी त्या काळात इंटरकास्ट लग्न केलं, त्यामुळे जात नावाची गोष्ट मी आईच्या गर्भातच सोडून आलोय. म्हणजे मला आईवडिलांनी दिलेली सगळ्यात मोठी देणगी वाटते. जर कोणी माझ्याकडे जात घेऊन जवळ आलं ना, मी त्या माणसाच्या आयुष्यभर नॉर्मल वागू शकत नाही, मला अंगावर पाल पडल्यासारखं वाटतं. आणि मग हे ट्रॅडिशनल विस्डम हळूहळू दादाराव काळाच्या पडद्याआड गेले. पण कणभर ट्रॅडिशनल विस्डम म्हणजे आपण सतत निसर्गातल्या विराटाच्या संपर्कात राहिलो की आपण विराट होत नाही अजिबात, पण त्या विराटाची कणभर माती आपल्या अंगाला लागते आणि त्या विराटाची कणभर वाळू जी माझ्या अंगाला लागली तीच नदिष्ठ आहे. क्या बात आहे. आपण मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ऐकतोय की कविता ऐकतोय असा एक भास या निमित्तानं मला झाला. मी तो लगेच बोलून दाखवलं. दादारावबद्दल सर जे बोलले ना, ते पुस्तकात वाचायला अप्रतिम अनुभव आहे. म्हणजे खरंच नदिष्ठ तुम्ही वाचा, माझी विनंती आहे. की फार एक तुकडा ऐकलाय फक्त दादारावबद्दल. महापुरात पोहण्याची भीती त्या नदिष्ठमधल्या नायकाला जी आहे ना, ती भीती दादारावनी घालवली. म्हणजे ती महापुरात कसं पोहायचं हे दादारावनी त्यांना शिकवलं. आज दुपारी पण आम्ही बोलत होतो सर आणि आम्ही, तेव्हा सरांनी तो किस्सा सांगितला. तर तुम्ही ते नदिष्ठमध्ये वाचायला पाहिजे. सर, मी आता पुढच्या प्रश्नाकडे येतो. बरेच वाचक जसे आहेत सामान्य, तसे काही मराठीचा अभ्यास करणारे जाणकार लोक पण आहेत. मला नदिष्ठच्या फॉर्म बोलायचा आहे. त्यामध्ये तुम्ही जो फॉर्म वापरलाय तो प्रथम पुरुषी निवेदनाचा आहे. म्हणजे मला नदिष्ठ वाचताना वाटतं की मीच त्या प्रत्येक प्रसंगात मी स्वतः आहे, किंवा प्रत्येक म्हणजे माझ्याशी रिलेटेड असलेले सगळे वाटतात की हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे. हा जो फॉर्म तुम्ही निवडला आहे तो जाणीवपूर्वक की त्याविषयी काही तुम्ही जे काही वेगळा विचार केला होता? खूप छान प्रश्न विचारला धर्मवीर. की हा प्रश्न मला अनेक जण विचारतात
परंपरागत जो ट्रॅडिशनल कादंबरीचा फॉर्म आहे, सुरुवात मध्य आणि शेवट, असं नदिष्टमध्ये काहीच नाही. मी काही इंग्रजी किंवा युरोपियन साहित्य वाचलेलं होतं. त्याचे काही संस्कार माझ्या मनावर होते की गोष्टीकडे वेगळ्या अँगलने कसं पाहता येईल. आता मी जी घटना सांगतोय, मी सिगरेट पिण्याचं उदात्तीकरण करत नाही आहे. आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल, प्लीज डोंट टेक इट अदरवाईज. हे फक्त ऐन रँडचं फाउंटन हेड पुस्तक आहे, कदाचित ॲट्रस शगडा असेल. त्यात एक पात्र आहे. ते पात्र, त्याला विचारलं जातं, तू सिगरेट का पितोस? आपण काय सांगू? जगावर धूर सोडल्यासारखं वाटतं, बेफिकिरी वाटते, असं वाटतं तसं वाटतं. ते पात्र काय म्हणतं, मी सिगरेट का पितो याचं ॲनालिसिस ते कसं करतं. म्हणजे आपण आपल्याला किती स्ट्रेच केलं पाहिजे हे मला माझ्या मनामध्ये येत गेलं. ते पात्र असं म्हणतं, मी सिगरेट यासाठी पितो, सिगरेटच्या टोकाला अग्नी असतो, अग्नी हे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे, आणि ती शक्ती आणि ते सामर्थ्य माझ्या 2 बोटामध्ये शरण आलेलं आहे असं मला वाटतं, म्हणून मी सिगरेट पितो. अनबिलिव्हेबल. आणि हे संस्कार माझ्यावर झाले. आणि पुन्हा आता रणधीर समोर बोलतो, क्षमा मारतो रणधीर, तू मराठीचा म्हणजे समीक्षेतलं माझ्यासाठी अंतिम नाव आहे आज आपल्या मराठीतल्या समीक्षेतलं रणधीर. याच्यानंतर या पुढच्या पिढीतले समीक्षक रणधीरला ओलांडून जाऊ शकणार नाहीत असं मला वाटतं. त्याची माफी मागून मी सांगतो, फॉर्म काय असतं? का आकाशातून पडलाय का फॉर्म? आकाशातून पडलाय का फॉर्म? हे नॉर्म्स कोणी केले? माणसांनीच केले. मग ते बदलायचं का? बदलायचे का नाहीत? का बदलायचे नाहीत? म्हणजे माझा मूळ पिंड कवीचा. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी हे सगळं अनुभवायचो तेव्हा मला असं वाटायचं की आपण याची कविता करावी महादेव. पण कवितेत हे मावे ना गेलं. ते अनुभव कवितेत मावतील असं वाटलं नाही. आणि म्हणून फॉर्म कोणता निवडायचा? कादंबरीचा फॉर्म निवडायचा. पण रुटीन काही करायचं नाही, हा माझ्या जगण्यातला पहिल्यापासूनचा रिवाज आहे. मग आपण काहीतरी वेगळं करूया. आणि यातून एक म्हणजे 20 वर्ष लागली मला हे सगळं करायला. म्हणजे साधा स्टान्स घ्यायला. आमचा तेंडल्याचा डायरेक्टर आला आहे की बॅट्समनचा स्टान्स पाहिल्यानंतर कळतं की त्याचा दर्जा काय. तसं मला वाटतं की कादंबरीची सुरुवात हे कादंबरीचा दर्जा ठरवेल. आणि ती सुरुवात करायला मी 2 वर्ष घेतली. 2 वर्ष सगळं मॅटर माझ्याकडे. 20 वर्ष लागली सर हे सगळं करायला मला, 20 वर्ष. आणि याचं श्रेय गौरीला, माझ्या बायकोला आहे. तुम्ही विचार करा, रात्री बेरात्री आपला नवरा उठतो आणि तिला म्हणतो की गौरी मी नदीवर चाललो आहे. ती एवढंच म्हणते की बाबा रे जा, पण पाण्यात उतरू नको. पण तिला खात्री असते की ह्या पाण्यात उतरणार, नदी पोहून पार. माझा रिवाज आहे सर, मी जर पाण्यात उतरलो तर मी नदी पोहून पार करतो. अगदी मी जबलपूरपासून सगळ्या नर्मदा नदीसुद्धा पोहून पार केली. कित्येक वेळा तर मागून आवाज आलेत, ये गया. लोकांनी व्हिडिओ काढलेत की हा परत येणार नाही, पण मी पोहून परत आलेलो आहे. तर तिला ते श्रेय आहे की तिने हे सगळं सहन केलं. मग तुम्ही म्हणाल की तुम्ही तिच्यावर अन्याय करता. ऑफकोर्स सुरुवातीला जेव्हा ती लग्न करून आली, मी नदीवर गेलो, मला 10-5 मिनिटं उशीर झाले की ती कावरी बावरी व्हायची, माणूस पाठवायची नदीवर. मग मला एक त्रास व्हायला लागला की, आणि मी तिला म्हणालो की बघ गौरी, मी जर नदीवर गेलो नाही, पोहलो नाही तर माझी गुदमर होईल, पण मला तुझी गुदमर पाहवत नाही. मी सतत 2 महिने तिला नदीवर घेऊन जायला लागलो. ती बसायची आणि तिला सांगायचं, बघ तिथं आपल्या आईचा अंत्यविधी झाला, ती जागा आणि ही गोदाम आहे, या दोन्ही माय आपल्याला बुडू देणार नाहीत. मग हळूहळू तिची खात्री पटायला लागली. आता ती इतकं सहज घेते. मी कार्यक्रमाला निघालो की बॅग भरताना तुमची स्विमिंग कॉस्ट्यूम टाकू का? म्हणलं का गं बाई? नाही, तिथं तुम्ही नदीवर एवढं सांगणार आहे, तुम्हाला पोहून दाखवा म्हणलं तर कामाला येईल. असं इतकी ती कॉन्फिडंट झालेली आहे. म्हणजे असा सगळा भाग आहे. दुपारी गौरी मॅडमशी माझं 2च मिनिटासाठी बोलणं झालं. मी फोन ठेवला आणि म्हटलं सरांना की सर, तुमची कादंबरी गाजायचं एकमेव कारण कुठलं असेल तर तुमची बायको आहे. कादंबरी जसजशी आपण वाचत जातो तर पात्र खूप भेटत राहतात. तर नदीच्या काठानी येणारी, प्रसंगानुरूप येणारी अनेक पात्र त्या नदीष्टमध्ये समाविष्ट होत जातात. जसं तुम्ही प्रवाहात सामील होता तसं ती माणसं तुमच्या प्रवाहाबरोबर, नदीच्या प्रवाहाबरोबर त्या कादंबरीमध्ये सतत येताना दिसली. मग मी अंघोळ धूत आहे म्हणणारी सकीना बी असेल, त्याच्यानंतर दादाराव, त्यांचा तुम्ही मगाशी प्रश्नामध्ये उल्लेख केलात. त्यानंतर पुजारी जो आहे की 10-20 रुपयांच्या बदल्यात चहा देणारा पुजारी नदीवर पोहून आल्यानंतर, पुन्हा साप पकडणारा प्रशांत त्या कादंबरीमध्ये भेटतो.
त्याच्या पुढं जाऊन बामणवाडचं जे प्रकरण आहे कादंबरीतलं, की त्या अनुषंगाने येणाऱ्या चर्चा त्या मनाला अगदी भेदून जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं पात्र त्याच्यामधलं सगुणा, की जो तुम्ही प्रश्न महत्त्वाचा मांडलात, सगुणाच्या भोवती फिरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना मांडण्याचा प्रयत्न केलात. तर ही सगळी पात्रं बघितल्यानंतर आणि पात्रांच्या संवादातून जी मघाशी उर्दू बोलीभाषेचा तुम्ही लहेजा मांडण्याचा प्रयत्न करता आपल्या कादंबरीच्या माध्यमातून, तर ते प्रत्येक पात्र ना त्याच्या बोलीभाषेत बोलण्याचा प्रयत्न करतं. तर माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या पात्रांपैकी तुमच्या काळजाच्या जवळ असणारं पात्र कुठलं आहे? काळजाच्या जवळ असणारं पात्र सगुणा आहे, पण सगुणाविषयी मी शेवटी बोलेन. मला बामणवाड प्रचंड आवडायचा. बामणवाड झिंगाभोई हा म्हणजे त्या कादंबरीतली दोनच पात्र आजही आहेत, तो म्हणजे कालूभैया आणि बामणवाड, बरं का. पण बामणवाड त्याला श्रुतिभ्रंश झाला आहे. म्हणजे कधीतरी 2 महिन्यांना नदीवर आला, त्याला मला 5 मिनटं लागतात सांगायला, अरे मी आहे असं असं. हा बामणवाड रोज सकाळी 5 वाजता त्याच्या थर्माकोलच्या कश्ती, त्या कश्तीला तो किश्ती म्हणायचा, किश्तीवर इकडून जायचा आणि मी तिकडून माझा देह सोडायचो. आणि किश्ती पाण्यात सोडताना तो म्हणायचा, छनोछनी करावा हाची विचार, ऐसे घात करी काळ सावधान. आणि मलाही बामणवाड दिसला की बरं वाटायचं, आनंद वाटायचा. म्हणजे माणसं कशी असतात सर, का बरं वाटायचं बामणवाड दिसला की? समजा चुकून माकून आपण वाहून गेलो, बुडून गेलो, मरून गेलो, तर कोणीतरी घरी खबर देईल, अरे बाबा तुला मेल्यावर काय करायचं, खबर लागली का न लागली का, काय फरक पडणार आहे. पण माणूस कसा असतो पहा. मग आम्ही पलीकडच्या असं म्हणजे काय म्हणतात त्याला, काटकोण त्रिकोणात आम्ही तिथं भेटायचो. आमच्या गप्पा व्हायचा. तो म्हणायचा आज बाम मिळाला, कतला मिळाला, असं मिळाला अशा. मग हा 40ला जातो, हा 50ला जातो, हा 60ला जातो. आणि मग तिथं गप्पा मारून तो मासे विकायला आणि मी माझा दिवस विकायला निघून जायचो. असं आमचा रोजचा रिवाज होता. 2 महिने हा गायबच झाला. मी दिवसाचे आणि रात्रीचे सगळे प्रहर त्याला शोधलं, येत गेलो. कारण त्याचं त्या मासे पकडण्यावर त्याच्या कुटुंबाची गुजराण होती, पोटपाणी होतं. काय झालं काय? आणि 2 महिन्यानंतर एकदा 2 वाजता मी नदीवर गेले असताना मला पलीकडे त्याची ती किश्ती दिसली. मी कष्टीसुद्धा म्हणत नाही, किश्तीच म्हणतो. जसं रणधीरला आहो जावं म्हणलं की मला तो परका वाटतो, तसं नदिष्टमधल्या काही शब्दांना जर मी बदललं तर मला ते परके वाटतात. त्या किश्तीवर तो लंबालाट पोहडलेला होता. मी पोहत नेहमी मी ब्रेस्ट्रोकमध्ये पोहतो. त्या दिवशी फ्रीस्टाईल पोहत बरं का रेणुकाताई, फ्रीस्टाईल पोहत गेलो आणि त्याला गाठलं आणि म्हणालो, काय बामणवाड, छनोछनी काळ आणि मासे संपत चालल्यात की हो, तुम्ही कुठे आहात, कुठे होतात? तर तो उठला, असा खंगून वाळून गेला होता. माठ झिरपावा तसा झिरपायला लागला, रडायला लागला आणि म्हणाला, 2 महिन्यापूर्वी सांच्यापारी एक चांगल्या घरातली बाई नदीवर आंघोळ धुवायला आली. मी म्हणलं बी तिला, बाई रातच्या येत जाऊ नको, पोरं टोरं चांगले नाहीत. ती आंघोळ धुवायला बसली, मी आधी बिडी फुंकत बसलो, तेवढ्यात बेश्रमातून पोरं आली आणि बाईला ओढलं की हो त्यांनी बेश्रमात. मी आधी जीवाच्या भीतीने गपगार बसलो. अर्ध्या घंट्यानं अंगभर विस्कटलेली ती बाई माझ्यामोर आली की हो. त्यानंतर तो जे वाक्य बोलला ना, अगदी प्रतिभावंत लेखकाला असं वाक्य सुचायला 10 जन्म घ्यावे लागतील. तो म्हणाला की अंगभर विस्कटलेली ती बाई माझ्यामोर त्या दिवशी धाय मोकलून रडली आणि त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पाण्यापरीस नदीचं पाणी मला कमजोर वाटलं. आणि नदीसुद्धा बाई माणूसच आहे की हो. आणि तिच्या समोर एका बाई माणसावर अन्याय होताना मी गपगार बसलो. मला गोदामाय माफ करल का हो? मला करमलंच नाही. मी नदीचा तोंड दाखवायला आलोच नाही. म्हणून हा माणूस 2 महिने नदीवर आला नाही. आज आपण आये दिन बलात्काराच्या बातम्या वाचतो, मन विषण्ण होतं. पण मला सांगावंसं वाटतं की आम्ही पुरुषांनी बायकोला, बहिणीला, काकूला, मामीला, कोणालाही असा विश्वासाचा खांदा तयार केला नाही की तिने आमच्या खांद्यावर डोकं ठेवून सांगावं की बाबा रे माझ्यावर बलात्कार झालाय. अनेक बलात्कार होतात आणि त्या गप बसतात बोभाटा नको म्हणून, आणि बलात्कार करणाऱ्यांचं फावतं. आणि मग त्या दिवशी बामणवाडनं ते किस्सा सांगितल्यानंतर घरी येताना मी असे वाळूत माझ्या पायाचा खस 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 असा आवाज येत होता. आणि माझ्या मनात एक विचार आला की घरी गेल्यानंतर या बलात्कार झालेल्या बाईला नवऱ्याबरोबर पुन्हा याच खेळात रममाण व्हावं लागलं असेल तर तिला कोणता बलात्कार अधिक असह्य वाटला असेल, नदीवरचा का तिच्या नवऱ्यानं केलेला?
हा बामणवाड माझ्या फार जीवाभावाचा माणूस होता. आता तुम्ही प्रश्न विचारा असेल तर विचारा, नाहीतर विषण्ण करणारे अनेक प्रसंग नदीष्टमध्ये आहेत. बऱ्याच जणांनी पुस्तक वाचलं असेल तर लक्षात येईल. बऱ्याचदा तुम्ही वाचता वाचता थांबता, थोडी स्वतःची समजूत घालता आणि मग पुढचं वाचायला घेता. म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. बऱ्याच जणांना तो अनुभव आला असेल. त्यासाठी नदीष्ट वाचावी लागेल. सर, मला असं विचारायचं आहे की तुमच्या कादंबरीमध्ये जी पात्रं आलेली आहेत ती बहुतांश वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित, बहुतांश म्हणण्यापेक्षा सगळीच पात्रं तशी आहेत. आणि तुमच्या बऱ्याच मुलाखती मी यापूर्वीच्या ऐकल्या आणि बरेच लेख पण वाचले. तर त्यात तुम्ही एके ठिकाणी असं म्हटले की जगातल्या वंचित आणि उपेक्षितांनीच खऱ्या अर्थाने संस्कृती टिकवलेली आहे. तर हे कुठल्या अर्थाने तुम्हाला हे करायचं होतं? मी त्याच्यावर सगुणाच्या वेळी अधिक प्रकाश टाकेन जेव्हा सगुणा. पण माझा असा दावा आहे, इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आपली जी संस्कृती आहे उदात्त, ती संस्कृती या देशात वंचितांनीच जपलेली आहे, प्राणपणाने जपलेली आहे. त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो आणि पुन्हा डिटेलिंगकडे येतो की जर रस्त्यावर कधी भिकाऱ्याला तुम्ही जेवताना पाहिलंय का? मी तर भिकाऱ्यावर 2 महिने जेवलोय. तुम्हाला काय सांगू रणधीर, जेव्हा गुरुदा गद्दीचा कार्यक्रम होता आणि भिकाजी माझ्या आयुष्यातून निघून गेला होता, तर मी 15 दिवस तिथं त्या गुरुदा गद्दीच्या कार्यक्रमात काही गुत्तेदारांनी बाहेरचे भिकारी आणले होते. त्यांना ते रोज 100 रुपये द्यायचे आणि त्यांची आलेली भीक काढून घ्यायचे, कारण ते सरदारजी लोक खूप भीक टाकायचे म्हणून. असा व्यवसाय चालू होता. पण भिकाजी समजून घ्यायचा भिकाजी गेल्यानंतर, म्हणून मी 4 दिवस भिकाऱ्याच्या वेशात तिथं बसलेलो आहे. आणि काही दिवसानंतर लक्षात यायला लागलो मी, म्हणून ते प्रकरण मी सोडून दिलं. आणि त्याला जेवताना पहा तुम्ही एखाद्या भिकाऱ्याला, त्याच्याजवळ जर कुत्रं आलं तर तो आपल्या भाकरीतला कोरभर तुकडा त्या कुत्र्याला टाकतो आणि मग जेवतो. ही आमची संस्कृती आणि ती त्यानं जपली आहे आमच्यापेक्षा जास्त. सगुणाबद्दल आपण शेवटीच चर्चा करायची आहे का? ठीक आहे. तर नदीमध्ये असणाऱ्या वर्जिन जागेचा जो उल्लेख केलेला आहे आणि मघाशी शिंदे सरांनी पण त्या जागेचा उल्लेख केला. नदीष्ट जरूर वाचा, या निमित्ताने सांगावंसं, आवाहन करावंसं वाटतं आपल्या सगळ्यांना. तर ती व्हर्जिन जागा शोधून काढावी. म्हणजे पोहणं हा भाग वेगळा आणि कुठल्याही वेळेला जाऊन 5 वाजता असेल, 3 वाजता, जसं मगाशी तुम्ही सांगितलं, पण त्या व्हर्जिन जागेचा शोध घेऊन तिथली वाळू आपल्यासोबत आणणं, आणि हे आपण केलंच पाहिजे. हे केव्हा वाटलं आणि ते करण्यासाठी काय काय प्रयत्न केले, आणि वाळू आत्ता घरी आहे का? फार छान प्रश्न विचारलात ताई. हजारो वाचकांचा प्रश्न आहे की ती वाळू कुठे आहे. कणभर मुठ्ठीभर वाळू आहे ती. पण त्या दिवशी मला पहिल्यांदा कळालं की निरपेक्षपणे आपण एखादं काम केलं आणि त्यात तुम्हाला वाळू जरी मिळाली तरी ती लाख मोलाची असते. त्या दिवशी पहिल्यांदा कळालं. बामणवाडचा ताता त्यांनी हा मला किस्सा सांगितला होता की मला माझ्या आईला लेकरू होत नव्हतं, म्हणून बामणवाडच्या तातानी अशी अंजान जागेवरची वाळू आणली आणि त्याचं पाणी माझ्या आईला तो रोज देत होता आणि त्याच्यानंतर मी जन्माला आलो. मला या कुठली अंधश्रद्धा पसरवायची नाही. मी ते स्पष्ट लिहिलं नदीष्टमध्ये. पण मला ती किमया फार इंटरेस्टिंग वाटली. ती करामत की असं जायचं, तसं इतक्या लांब जायचं, नफीस म्हणजे वर्जिन जागा, अंजान जागा शोधायची. आणि पुन्हा सांगतो, पुन्हा मी ट्रॅडिशनल विजडमकडे येतो, पारंपरिक चातुर्याकडे येतो की होमिओपॅथिक डॉक्टरचं एक औषध आहे, सिलिका नाव आहे त्या औषधाचं. आणि ते डॉक्टर असं म्हणतात की जिथं सर्जनचा नाईफ जाऊ शकत नाही ना, त्याची सुरी, त्याचा चाकू जाऊ शकत नाही, तिथपर्यंत जाऊन ते औषध काम करतं असं ते म्हणतात. आणि ते औषध वाळूपासून बनवतात. बघा, काय माहीत त्या बामणवाडच्या तात्याला वाळूचा तो गुणधर्म माहिती असेल. हू नोज काय गुणधर्म त्या वाळूमध्ये असतील, मला माहिती नाही. माझा दावा नाही किंवा मी कुठली अंधश्रद्धा पसरवत नाहीये. पण त्यानं जी करामत सांगितली ती करामत करावी आपण, असं मला मनापासून वाटायला लागलं. आणि अविश्वसनीय प्रवास होता तो. एक क्षण तर असा आला होता की आता आपलं सगळं संपलं, म्हणजे आता नाही, आपण इथून परतू नाही शकणार. बायका पोरीचे चेहरे दिसायला लागले. पण त्या क्षणी सुद्धा माझ्या मनात विचार होता, आपण चाललोय कुठं? गोदामाच्या पोटातच, पुन्हा आईच्या गर्भाशयात परत चाललोय. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, भविष्यात कधी मनोज बोरगावकर बुडून वाहून गेल्याचं कळालं तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. त्याचा अर्थ असा काढा की मनोज बोरगावकर वाईट माणूस होता म्हणून नदीने त्याला बुडवलं. तुम्हाला हे बोलणं सोपं वाटतंय. रात्री बेरात्री मी नदीच्या पाण्यात असतो आणि मला जर आठवलं की आपण बुडालो तर काय अवस्था होईल माझी. पण रणधीर, माझ्या जगण्याच्या तत्त्वज्ञानावर माझा इतका विश्वास आहे, कदाचित हे बालिश पण असेल, भाबडे पण असेल,
पण गोदामाय मला कधी बुडवणार नाही, आणि बुडालो तर नक्की समजा की मी वाईट माणूस होतो. ही जी नम्रता आहे ना किंवा हे जे नितळपण आहे सर, यामुळे तुम्ही आज आमच्या समोर व्यासपीठावर आहात आणि इतके लोक ऐकायला तुम्हाला जमलेले आहेत आणि जे भरभरून प्रेम मिळतंय तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड भाषांमधनं, ते त्यामुळंच शक्य आहे. जसं व्हर्जिन वाळूचा विषय मॅडमने तुम्हाला विचारला तसं सर मला आणखी एक माकड पुराणाचा संदर्भ त्यामध्ये आलेला आहे आणि मलाही उत्सुकता आहे की माकड पुराणाचा त्यातला जो प्रसंग आहे ती एक कल्पना आहे की म्हणजे खरा तो अनुभव आहे, ते मला जाणून घ्यायला आवडेल. माकड पुराण घडल्यानंतर रणधीरमध्ये डोळ्यांनी पाहिलं, पण माझं असं होतं की वाचकांशी प्रतारणा करायची नाही. लेखकाचं इमान शाबूत असलं पाहिजे सर, काही असो नसो शाबूत, इमान शाबूत असलं पाहिजे. तो प्रसंग घडल्यानंतर मी विनायकदादा पाटलांची चर्चा केली. ते मला मानसपुत्र मानायचे. फार मोठा माणूस, फार मोठा माणूस. जे त्यांना भेटले असतील, रणधीरला माहीत आहे त्यांचं ते उत्तुंगपण. मंत्री होते, आमदार होते, म्हणजे त्याहीपेक्षा इतके उत्तुंग माणूस होता तो. त्यांच्याशी मी बोललो की दादा मी असं असं लिहिलं आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी वाचली तर ते म्हणाले मनोज थांब, मी काही फॉरेनमधल्या तज्ज्ञांशी चर्चा करतो आणि मग आपण हे प्रकरण ठेवायचं का नाही ठरवू. आणि मग त्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही अनियमित प्रसंगात, काही विशिष्ट परिस्थितीत प्राणी किंवा माकडं हरणं खाऊ शकतात. मागं एकदा बर्फामध्ये आपले काही सैनिक गुदमरून मेले होते, तेव्हा वाचलेल्या सैनिकांनी आपल्या सहकाऱ्यांचं मांस काढून खाल्ल्याचं आपण वाचलेलं ऐकलेलं आहे. म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये असं ते वागू शकतात. मग मी तो सगळं म्हणजे डोळ्याने पाहिलं होतं, मी ते लिहिलं. आता तुम्ही म्हणाल की सर माकड पुराण काय सेन्सिटिव्ह आहात बोरगावकर सर, तुम्ही नदिष्ट लिहिलीत, काय तुम्ही नदी वाचता वगैरे वगैरे. खोटं आहे सर सगळे. की ज्या चिंचेच्या झाडावर हे माकड पुराण घडलं, म्हणजे तुम्ही वाचा नदिष्ट, ते माकड पुराण काय तुम्हाला कळेल. ते चिंचेचं झाड आम्हा 25-30 जणांना दरवर्षी वर्षभर पुरेल इतक्या चिंचा द्यायचं. दरवर्षी. ज्या वर्षी हे माकड पुराण घडलं त्या दिवशी नंतर 15 वर्ष त्या चिंचेला चिंचाच लागल्या नाहीत. म्हणजे जखम किती खोलवर उतरवून घेतली त्या झाडानं, किती आत उतरली जखम त्याच्या, किती सेन्सिटिव्ह आहे हा निसर्ग. मी आपलं नदिष्टमध्ये प्रकरण लिहून 4 शाबासकीच्या थापा घेतो आणि स्वतःला फार संवेदनशील म्हणून घेतो. मी त्या निसर्गाच्या तुलनेत कणभरही संवेदनशील नाही. आपण कोणीच नाही. मी प्राध्यापक माणूस आहे, बेल वाजल्याशिवाय थांबायचं नाही. आणि नदीवर बोलताना मी माझं भान राहत नाही. तुम्हाला कंटाळा आला की एक जण कोणीतरी हातवर करा, मी थांबतो. सगुणाकडे वळूया आता आपण. तर सगुण हे जे पात्र आहे ते वाचकांच्या जास्त लक्षात राहतं. सगुण पात्राच्या निमित्ताने तृतीयपंथी लोकांच्या ज्या भावना आहेत, त्यांचं जगणं आहे, त्यांचं वागणं आहे, या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न आपण केलात. आणि हे करत असताना तृतीयपंथीयांच्या त्यांच्या त्या स्थळांना भेटी देणं, त्या लोकांबरोबर प्रसंगी राहणं. म्हणजे तुम्ही लिहिलेलं आहे नदिष्टमध्ये की मी 2 दिवस राहिलो त्यांच्याबरोबर आणि मी घरी फोन केला की मी असं असं राहत आहे, राहू की नको राहू, असा द्वंद्व मनामध्ये आहे. आणि तुम्ही निर्णय घेतला, जसं तुम्ही वर्जुन वाळू आणायचा निर्णय घेतलात तसं, की इथं आता राहिलं पाहिजे. तर सगुणाचं पात्र मगाशी म्हणालात की ते खूप जवळचं आहे. तर ते का जवळचं आहे, आणि सगुणाच्या माध्यमातून जो एक विशिष्ट समाज वंचित राहिलेला आहे गेली अनेक वर्ष, की आपण मेल, फिमेल आणि अदर अशी तिसरी कॅटेगरी निर्माण केली कायद्याच्या माध्यमातून. जे आधी आपण मी आता कायद्याचे अभ्यासक आणि प्राध्यापक आहे, आणि जेव्हा आम्ही ट्रान्सजेंडर राईट्स किंवा LGBTQचा अभ्यास करतो, त्यांचे राईट्स बघतो, तर आदर केलेला आहे आणि आजही ते आदर्स म्हणूनच जगत आहेत. तर या सगळ्याकडे तुम्ही लेखक म्हणून काय बघता, आणि सगुणाचा जो अनुभव आलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? माफ करा, तुम्हाला थोडंसं करेक्ट करतो. मी त्यांच्या भेटीचे प्रसंग नदिष्टमध्ये लिहिले नाही, तुम्ही मुलाखत ऐकली असावी. कारण मला पुन्हा नायक व्हायचं नव्हतं, मला नायकत्व नकोच होतं. सगुणा मला रेल्वेमध्ये भेटली पहिल्यांदा. एक छुटपुट दंगल झाली होती आणि या मीडियामुळे दंगल देशभरात पसरायला वेळ लागत नाही. म्हणजे ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. मला इथे या बार्किंग न्यूज वाटतात, अंगावर भुंकणाऱ्या बातम्या. तर दंगल देशभर पसरली होती आणि त्याही क्षणी मी अपडाऊनची नोकरी करायचो पुण्याला तेव्हा. आणि त्याही क्षणी मला आनंद वाटला. मी स्टेशनवर आलो की स्टेशनवर गर्दीच नव्हती अजिबात. आता मस्त आपण डब्यामध्ये एकटे बसून
तो एक फील मला येत होता. आणि मी डब्यात बसलो बरं का पाटील सर. आणि डब्यात बसल्यानंतर असा थोडा निवांत झालो. डब्यात एक तृतीयपंथी येताना मला दिसला. हिजडा म्हणतो आपण त्यांना, येताना दिसला. मी त्याच्याकडे पाहिलं, त्याने माझ्याकडे पाहिलं. पटकन नजर चुकवली. माझं डोकं खराब झालं की आता हा काहीतरी करणार, आपल्या म्हणजे डिस्टर्ब करणार, आपली शांतता गेली आता. आणि माझ्या डोळ्याच्या कडातून मला दिसतंय तो चालत 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 तो माझ्याकडे येतो. ती माझ्यासमोर आली, बसली, माझ्या मांडीवर हात ठेवला आणि म्हणाला, क्या रे तुम्हारा समाज हमको क्या बोलता रे? नाही, कुछ नाही बोलते. आपलं सेफ गेम खेळायचे. पुढची माझी शरीराची ॲक्शन झाली. मी 50ची नोट काढून तिला देऊन टाकली. म्हणजे शरीर फार सेफ गेम खेळतं आपले, 10 ते 5 मेंटॅलिटी. आता पैसे दिले, आता आपल्याला ती काही त्रास देणार नाही. पण ती खनपट्टीलाच बसली. अरे बोल ना, तेरा समाज हमको क्या बोलता. मग 50 रुपये दिले होते, आता सेफ होत असं वाटलं, म्हणून मी तिला म्हणालो की हम तुमको छक्का बोलते, हिजडा बोलते. ती भयान हसली. त्यापेक्षा ती हसली नसती तर अधिक बरं झालं असतं. आणि मला म्हणाली, मी गाडीत चढले, आपली नजर झाली. नजर कोणी चुकवली रे, तू का मी? म्हटलं मी नजर चुकवली. मग नजर चुकवणारा हिजडा का नजरेत नजर देणारा हिजडा? बघा, म्हणजे तो प्रश्न ताई मला एकट्याला नव्हता, अख्ख्या समाज व्यवस्थेला विचारलेला प्रश्न होता, हिजडा कोण? आणि मग मला लक्षात आलं की हे काहीतरी वेगळंच रसायन आहे. अहो, ती इतकी चमत्कारिक होती, तिनं माझं लौकिक इतकं सांभाळलं. एक दिवशी आमचं ट्रेनमध्ये भेटायचं ठरायचं, कधी भेटायचं काय नाही तर, पण ती गर्दीत लोकांमध्ये मला कधीच बोलायची नाही. आणि आमचं मंगळवारी भेटायचं ठरणार होतं. मी इथं होतो, ती तिथं होती. तिने फोन काढला, ए आने वाले मंगल को मिलता क्या नदी किनारे? अगर मिलता तो डब्बे में से अगले स्टेशन पे नीचे उतर, मैं समझ जाऊंगी. त्या डब्यातल्या कोणालाही काही कळलं नाही. मी खाली उतरलो आणि मंगळवारी आमची, म्हणजे इतकं तिनं माझं लौकिक सांभाळलं. आणि ती आणि मी बसायचो 2-2, 3-3 तास नदीच्या त्या जंगलामध्ये. विचार करा, मी महिला महाविद्यालयात प्राध्यापक आहे. एक प्राध्यापक हिजड्याबरोबर नदीच्या काठावर बसतो, काय घडू शकलं असतं. पण मला पर्वा नव्हती कशाची, मला फक्त तिचं दुःख जाणून घ्यायचं होतं. ती मला गिरिया समजायची. गिरिया या शब्दाचा त्यांच्या भाषेतला अर्थ हिजड्याने ठेवलेला पुरुष. आणि तिच्या त्या नजरेमध्ये आव्हान दिसायचं. मी कधी कधी थंडगार पडायचो. आणि याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की कित्येक दिवस मी माझ्या पोहण्याच्या बॅगमध्ये कंडोम ठेवायचो की हे 4-5 लोक आले, त्यांनी आपल्यावर अतिप्रसंग केला किंवा आपल्याला अतिप्रसंग करायला लावला तर किमान आपल्याला एड्स तरी होऊ नये, इतकी रिस्क मी घेतलेली आहे. सगळ्यांना फक्त यश दिसतं नदिष्टचं, पण त्यामागं काहीही केलेलं आहे. म्हणजे ती इतकी चांगली होती असं काही घडलं नाही, पण ही शक्यता नाकारता येत नव्हती. आणि मग एक दिवस ती निघून गेली. पुन्हा 10 ते 5 मेंटॅलिटी, नंबर देणं, फोन नंबर न देणं, सेफ साईड खेळणं, हे आपण करतच असतो. मी नंबर दिला नाही. ती निघून गेल्यानंतर पुस्तक आकार घ्यायला लागलं. पण तेव्हा माझ्या मनात पुन्हा विचार आला की एकट्या सगुणावर सगळ्या बिरादरीविषयी कसं लिहायचं, ही वाचकांशी प्रतारणा होईल. मग मी एका तृतीयपंथीच्या संपर्कात आलो बरं का पवार सर. 1-2 वर्ष मी तिच्याशी बोलत होतो, आमचे फोनाफोनी चालू होती. आणि मग तिला विश्वास वाटायला लागला. ती मला म्हणाली, देख रे तेरे को हमारी ज़िंदगी के बारे में जान लेना है ना, तो हम गुरु के साथ रहते 6 लोग, तू 15 दिन के बाद हमारे यहाँ पे आ जा और हम बात करेंगे, मैं गुरु से पूछ लेती. मी तिला म्हणालो, मला लवकर सांग, रिझर्वेशन काढावं लागेल, इतकं काही सोपं नाही येणं. तर ती म्हणाली, हो तर मैं कल बोलती. आणि त्या दिवशी नंतर तिचा फोन बंद, सगळं बंद, काहीच संपर्क नाही, काहीच नाही. आणि 14व्या दिवशी तिचा फोन आला. म्हटलं, राणी क्या बात है, तू मला बोलणार होतीस ना, तुझ्या गुरुची भेट करून देणार होतीस ना. तर ती म्हणाली, हो सब भूल जा, ते आता विसरून जा. माझा ॲक्सिडेंट झाला आणि माझं इथलं हाड मोडलं आहे आणि आता आपली भेट होणार नाही. आता मला हेच करायला 2-3 लाख रुपये खर्च येईल आणि गुरु हा करेल खर्च रे, पण आता सगळी परिस्थिती अवघड आहे, तू विसरून जा आणि यायचा विचार करू नकोस. रणधीर, त्या दिवशीच राजहंसची कोरा कागदची रॉयल्टी आली होती. मी विचार केला की चला फुल न फुलाची पाकळी आपण तिला पाठवून द्यावी. आत्तासारखे फोनपे वगैरे नव्हते. मग मी मनी ऑर्डर केली आणि तिला ती रॉयल्टी पाठवून दिली. 8 दिवसानंतर फोन आला रात्री 11 वाजता. कौन है रे तू, रानी का आशिक है क्या? नहीं नहीं, आप कौन बात कर रहे हैं? मैं रानी की गुरु बात कर रही.
तू रानी का आशिक है क्या? नाही तो फिर पैसे काय को भेजा. मग मी तिला सगळी कहाणी सांगितली की असं असं तिचा माझा 2 वर्षापासून संपर्क होता आणि मी तुम्हाला भेटायला येणार होतो, पण तिचा ॲक्सिडेंट झाला. मला असं वाटलं की आपल्याकडून थोडीशी मदत म्हणून मी हे पाठवले. रात्री 12 वाजता ती म्हणाली, अरे लोग मेरे आशीर्वाद को तरसते, मैं रात के 12 बजे तेरे आशीर्वाद देगी, तेरा भला होगा म्हणाली. आणि तेरे को जब हमारे पास आना है आजा, हम हमारी जिंदगी की कहानी किसको नहीं बोलते मगर तेरे को जरूर बताएंगे. आणि 2 महिने मी त्यांना भेटायला गेलो. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की वंचित जे तुम्ही म्हणालात, त्यांच्याकडे भेटायला गेलो. 5-10 मिनटं गप्पा झाल्या. त्यांनी जेवायला बसवलं. 1 कोटीचा वाडा बांधला होता त्यांनी गाणे बजावणे करून, बरं का सावंत, 1 कोटीचा वाडा. मी बसलो जेवायला. आता येऊन कोणी वाढेल, मग येऊन कोणी वाढेल, कोणी वाढायलाच तयार नाही. 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले. मग मी आवाज दिला, रानी खाना परोसो ना. तर ती म्हणाली, देख रे हमारे में रिवाज है, खाने वाले के सामने नहीं आते. जाने अनजाने में हम गिन लेते, इसने 1 रोटी खाई, 2 रोटी खाई, 10 निवाले खाए, 15 निवाले खाए. खाने वाले को नजर लग जाती, इसलिए हम खाने वाले के सामने नहीं आते. काय रिवाज आहेत. ज्यांना आपण वंचित ठरवलंय, ज्यांना आपण तिरस्करणीय ठरवलंय, ज्यांना समाजातून बाद ठरवलंय, काय रिवाज आहेत त्यांचे. अभि तू खाना खा ले, तुझ्यानंतर आम्ही खाऊ आणि मग गुरु खाईल. काय गुरु होती ती 70 वर्षाची बाई. समोर असं पानाच्या ठेल्यासारखं सगळं पितळेच्या भांड्यात ठेवलेलं, लाल चुटूक ओठ, गोरी पान. आणि हेच मग जेवण वगैरे मी केलं. दिवसभर त्यांनी गाणे बजावणे केले. त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या प्रेम कहाण्या सांगितल्या मला, लाजत मुरकत अगदी. आणि ती गुरु मुसलमान होती सर, पण ती रामायणाच्या आणि महाभारताचे संदर्भ सहज सांगत होती. ही खरी धर्मनिरपेक्षता हो, ही खरी धर्मनिरपेक्षता. मी म्हणलं तिला, तू तो मुसलमान है ना गुरु, ये रामायण महाभारत, अरे छोड़ रे उन बातों में क्या पड़ा है, हम राम के टाइम भी थे, हमको राम ने भी आशीर्वाद दिया है और हमको. म्हणजे किती सुंदर आहे हे जगणं. म्हणजे माझ्या नदिष्टमधलं माझं आवडतं वाक्य आहे, एखाद्यानं आस्तिक असेल तर इतकं टोकाचं आस्तिक असलं पाहिजे की एखाद्याचं नास्तिकपण सुद्धा त्यांनी प्राणपणाने जपलं पाहिजे. आणि एखादा नास्तिक असेल तर इतका टोकाचा नास्तिक असला पाहिजे की एखाद्याचं आस्तिकपण सुद्धा त्याला प्राणपणाने जपता आलं पाहिजे. आणि मग संध्याकाळ झाली. मी ठरवलं होतं, माझी गाडी मी पोस्टाच्या कॅम्पसमध्ये लावून ठेवली होती की आपण यांना गाडी आणली हे सुद्धा कळू नये. किती आपण फालतू असतो नाही हो, किती चीप असतो नाही आपण. ते या दर्जाने जगतात आणि आपण असा चीप विचार करतो की आपण गाडीसुद्धा त्यांना कधी सुदेऊ नये म्हणून. आणि संध्याकाळी माझा प्लॅन असा होता, सकाळी जावं, संध्याकाळी परतावं, पुन्हा दुसऱ्या दिवशी यावं, असा माझा प्लॅन होता. मग त्या गुरुला म्हणालो, गुरु मैं अब जाता, कल आता. ती म्हणाली, अरे तेरे को कल आना है तो जाता काय को रे, इतना बड़ा वाडा है ना मेरा, सो जाना यहीं पे. किती बाका प्रसंग होता. ते 6 लोक होते, मी एकटा होतो. काही जान पहचान नाही, ओळख नाही, कोणाला माहीत नाही. मी थांबलो, बायकोशिवाय कोणाला माहिती नाही. मी 3-4 सेकंद विचार केला आणि म्हणालो, गुरु मैं रह लेता. त्यावेळी पुन्हा तिनं माझ्या गालावरून हात फिरवले आणि कानशिलावर कडकड कडकड असे बोटं मोडले. त्या बोटांच्या कडकडीचा आवाज मला आजही नदिष्ठच्या पानापानातून ऐकू येतो. आणि मी राहिलो. आणि मग त्यांनी त्यांच्या कहाण्या सांगितल्या आणि सगुणा आणि त्यांच्या कहाण्या या कुठंतरी टॅली झाल्या आणि सगुणा कागदावर आली. म्हणून सगुणा हा माझ्यासाठी काय कहर आहे सर. त्यात एक पात्र आहे मालाडी. तिचं नाव मालाडी काय माहिती आहे? तर तिनं ते आपलं बाई असणं इतकं स्वीकारलं होतं की इंटरकोर्स करताना ती मालाडीच्या गोळ्या घ्यायची हो, आपल्याला गर्भ राहू नये म्हणून. केवढं करुण आहे. मी एकदा सगळ्यांची नावं घेऊन टाकतो, मला नंतर वाईट वाटेल की सगळे मित्रमंडळी आहेत किंवा तुम्ही म्हणत असाल तर काय सर सर्जेराव खरात आलाय का मला माहीत नाही. सर्जेराव आधी डोळे भरून येतात, ऊर भरून येतो आणि मग त्याचे शब्द येतात. इतकं प्रेम म्हणजे तुम्हा लोकांनी माझ्यावर केलं आहे. पाटील सर आहेत, अनवर आलेत का सर? नमस्कार. चित्रकथी आहेत, तुम्ही चित्रकथी आहात, आम्हाला शब्द लागतात, तुम्हाला रेषा पुरतात सर. सलाम तुमच्या कार्याला. तुम्हाला मला भेटायला यायचं पण कधी प्रचंड थकलेला होता म्हणून आज डॉक्टर साहेबांना येऊ शकलो नाही. सावंत आहेत, उत्तमरावने फार छान जेवायला घातलं. माफ करा काही नावं राहिली असतील तर. सॉरी फॉर दॅट, कारण माझा फ्लो थांबून नाही.